हॅलो गाय, जय महाराष्ट्र। मी पूनम भोसले, माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून नव्याने स्वागत आहे। तर आज मी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेले आणि खास करून मुलींसाठी हा व्हिडिओ आणलाय। ज्या मुली एखाद्या मुलावरती प्रेम करतात किंवा त्यांच्या बॉयफ्रेंडवरती संशय घेत असतात किंवा त्या मुलाचं प्रेम सारखं जज करत असतात आणि सारखं भांडत असतात, तर त्या मुलींसाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले। आणि मुलींना हा व्हिडिओ प्लीज लास्ट पर्यंत कंटिन्यू करा आणि प्लीज लास्ट पर्यंत ऐका। तर मुलींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एखाद्या मुलावरती प्रेम करताय तर त्या मुलाचं प्रेम कधीच जज करू नका किंवा त्या मुलावरती संशय घेऊ नका। कारण तो मुलगा तुमची ओळख त्याच्या मित्राजवळ सामान, गर्लफ्रेंड, आयटम असं नाही, तर ही तुमची वहिनी आहे असं म्हणून करत असतो। कारण तो तुमच्यावरती खूप मनापासून प्रेम करत असतो। म्हणून तुमची इज्जत त्याच्या नजरेमध्ये जेवढी आहे ना, तेवढीच इज्जत अख्ख्या जगाने करावी, त्याच्या फॅमिलीने आणि त्याच्या मित्रांनी करावी। म्हणून तो सगळ्यांजवळ ओरडून सांगत असतो की ही तुमची वहिनी आहे, ही माझी होणारी बायको आहे आणि मी हिच्यासोबतच लग्न करणार आहे असं म्हणून ओळख करून देत असतो ना। तर तो मुलगा तुमच्यावरती खूप मनापासून प्रेम करतोय। एक गोष्ट लक्षात ठेवा मुलींनो, जो मुलगा तुमच्यावरती टाइमपास करतोय ना, तर तो मुलगा कोणाजवळच तुमची ओळख करून देणार नाही, या तो तुमच्या रिलेशनशिप बद्दल कोणालाच सांगणार नाही। उलट तुम्हाला असं बोलेल की प्लीज असं कोणाला सांगू नको, आपलं रिलेशन चालू आहे। आणि जो मुलगा तुमच्यावर मनापासून प्रेम करतोय ना, तर तो मुलगा अख्ख्या फॅमिलीला सांगण्याचा प्रयत्न करेल, फॅमिलीला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करेल, मित्राजवळ सांगेल, बहिणीजवळ सांगेल ही तुमची वहिनी आहे। तो डायरेक्ट गर्लफ्रेंड आहे असं नाही बोलत, तर डायरेक्ट माझी होणारी बायको आहे, मी हिच्यासोबत लग्न करणार आहे असं जर ओळख करून देत असेल ना, तर त्याच्या एवढं तुमच्यावर प्रेम दुसरं कोणीच नाही करू शकत। आणि प्लीज तुमच्या लाईफमध्ये जर असा मुलगा असेल तर त्याला गमावू नका आणि प्लीज त्याच्या प्रेमावरती जज आणि संशय कधीच घेऊ नका। जर तुमच्यासोबत टाइमपास करत असेल तर बिंदास शक सोडून द्या, बिंदास त्याच्यावरती जज करा। पण जो मुलगा असा आहे ना, जो बायको म्हणून सगळ्यांसमोरच तुमची ओळख करून देत असेल ना, तर त्याच्या एवढं तुमच्यावर प्रेम कोणीच करू शकत नाही। आणि प्लीज अशा मुलावरती तुम्ही संशय घेऊ नका आणि त्याचं प्रेम कधीच जज करू नका। थँक्यू।